आम्ही आता कशी जागा आहे नाही या पेठच्या वनराईमध्ये प्रवेश करतो आहे. खरं तर आज ही वनराई बघत असताना मनाला थोडंसं अंतःकरण जड झालेलं आहे. याचं कारण असं का पेठ विभागामध्ये ही जंगल संपत्ती ही फार मोठी श्रीमंती होती आणि ती श्रीमंती आज जळते जागजागी. त्या श्रीमंतीला वाचवलं पाहिजे. जे शिल्लक आहे, जी वनराई शिल्लक आहे ती निसर्ग संपदा आज वाचली पाहिजे आणि म्हणून ती प्रत्यक्ष स्वरूपात ती निसर्ग संपदा बघण्यासाठी आमचा हा फेरफटका चालू आहे. या ठिकाणी काही वनरक्षक दलाचे काही प्रमुख असतील, ते विभागीय प्रमुख जे असतील ते आम्हाला इथे उपलब्ध झालेले आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक, त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांचे सुखदुःख त्या संदर्भातले काही आढावे आम्ही बघतोय आणि खरोखर यात काय चुकतं आहे आणि भविष्यासाठी ही वनराई आपल्याला पुन्हा सजवता येईल का. कारण हे जर भविष्य निसर्गासारखा निसर्ग जर आपण वाचू शकलो नाही तर या मानवासाठी एक शेवटचा काळ हा अंतिम फार वाईट असू शकतो. आणि म्हणून या निसर्गाचं जे देणं आहे, झाडं असतील, झुडपं असतील, पानं फुलं असतील, नदी नाल्या असतील, या सारे निसर्गाचे स्रोत आपल्याला वाचवायचे आहे. आणि ते जर वाचले तर माणूस वाचेल, ते जर वाचले तर सर्व विश्व वाचेल. आणि म्हणूनच हा एक साधासा फेरफटका मारण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही अनेक विभागातल्या प्रमुखाशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. इथं अनेक वणवे लागलेले आहेत, त्या वणव्यामध्ये अनेक झाडांची नुकसान देखील झालेले आहे आणि काही नवीन लागवडी त्यांच्या म्हणण्यानुसार ते करत आहेत. परंतु तरीही जिमेची बाजू आज या ठिकाणी ही वनराई खूप कमी दिसते आहे. जे जंगल आहे ते मूळचं जंगल नष्ट झालेलं आहे, झाडं झुडपं नष्ट झालेलं आहे. ते काही जळून खाक झालेले असतील, काही मानवानं वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर तोड करून ते संपवले असतील. पण ही जंगलाची तोड, हा जंगलाचा ऱ्हास मात्र वाचवण्यासाठी आम्ही हे टीमवर्क म्हणून गृहीत धरा. ही टीम आज या जंगलाची पाहणी करतो आहे. कारण भविष्य फार मोठं आहे. आज या पेठची समृद्धी असेल, सुरगाण्याची समृद्धी असेल, ही तुमच्या आमच्या हाती आहे. आणि ही समृद्धी जर वाचवायची असेल, झाडं झुडपं वाचवायची असेल तर आज आम्ही हे सर्व टीम वर्क घेऊन सोबत फिरतो आहे, पाहणी करतो आहे, अवलोकन करतो आहे. कारण आज आम्हाला त्या निमित्ताने वन विभागाच्या मंत्री, वन विभागाच्या प्राधिकरणाचे अनेक लोक असतील, त्या विभागाला हे जागृत करायचं आहे की आमचा निसर्ग वाचवा, पेठचं सौंदर्य, झाडा झुडपांची वनराई वाचवा, हा संदेश देण्यासाठी ही आमची छोटीशी वाटचाल सुरू झालेली आहे. धन्यवाद. मी उत्तम चौरे, UCC प्रसारण.